ही झाली त्यांची सेवा. चुकीच आहे. फुकट वाजवला नाही, यांनी गायलं फुकट नाही. नाही, सेवा ह्या शब्दाची व्याख्या करता येत नाही. हो नाही, व्याख्या काय करणार तुम्ही? काय आता काही लोक म्हणतात ते सेवेतून निवृत्त झाले, कमूनच झाले. ते काही थोडे दान करून झाले नाही, त्यांची सेवानिवृत्ती. अहो त्यांनी इतकं कमावलंय का 10व्याला जर पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघल, एवढं कमावलं त्यांनी. ही सेवेची व्याख्या नाही करता येत. नाही नाही, सेवेची काय व्याख्या करणार? सेवेची व्याख्या नाही आहे. एक सेवा व्याख्या करता येईल. बायको नवऱ्याची करते सेवा, मुलगा बापाची करतो सेवा. ही व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन? सेवेची व्याख्या करता येत नाही. 2 ब्रह्माची व्याख्या करता येत नाही. ब्रह्माची काय व्याख्या? कारण ब्रह्म एक अशी, त्याची व्याख्या करायची काही दाम नाही. आणि प्रेमाची काय व्याख्या करणार तुम्ही? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव्ह? नो एनी डेफिनेशन ऑफ लव्ह. प्रेमाला व्याख्याच नाही. आईच्या मुलावर प्रेम आहे, शूराच्या देशावर प्रेम आहे, गायकाचं त्याच्या कलेवर प्रेम आहे, पखवाद्याचं त्याच्या कवे वाजवण्यावर प्रेम आहे, दुकानदाराच्या गल्ल्यावर प्रेम आहे, नोकरीवाल्याचं वरमालावर प्रेम आहे. तुम्ही व्याख्या काय करणार? काही नाही. नो एनी डेफिनेशन ऑफ लव्ह, याला व्याख्या नाही आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव्ह? लवची व्याख्या असे, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. हे प्रेम बीम ह्या सगळ्या माईकवरच्या गप्पा आहे. चला फायनल झालं, फायनल झालं. म्हातारी मेली पाहिजे आणि त्या म्हातारीचं नाव हा. आता माया ती माया मारायची आहे, माया मारायची आहे. त्यासाठी औषध आहे. ते औषध सापडू आपण. घुलघुला वाजती कैसा वसले बोलते भोट कैसा टाळी लोपला
म्हातारी मेली. ती म्हणाले गपक्यात मेली म्हातारी, कारण म्हातारी मारायचं औषध सापडलं आपल्याला. काय काय भजन केलं का म्हातारी? मला पटकन म्हातारी मेली. म्हातारी मेली का मुलगा झाला, त्या मुलाचं नाव बस फिट बसलं कीर्तन. बोध आणि बोध नावाचा मुलगा माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला, म्हणून ज्ञानदेव. आता तुम्ही मी मुलगा झाल्यामुळे सगळे ज्ञानी झालो. आता आपल्याला मुलगा झाला, त्या मुलाचं नाव बोध. बोध नावाचा मुलगा झाला. आता आपल्याला ज्ञान आलं, पण ते टिकवलं पाहिजे. ज्ञान एखाद्याला मिळेल, पण ते पेलवलं पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना ते वाजवतो खास, फुगीर लई, गातो खास, आकडू लई, कीर्तन बरं करतो पण अहंकार लई, मग ती गोष्ट फेल आहे. वेळेला ती गोष्ट तुम्हाला नाही आली तरी चालेल. नाही आले नवीन पोरं ध्यानात ठेवा, तरुण पोरं, तुम्ही आयुष्यात अजिबात इस्टेट कमवू नका, अजिबात कमवू नका. फक्त बापाला कमवलेली विकू नका, बस तुमची कमवा. तुमची कमावण्याची दानत नाही. तुम्ही 22 वर्षात अंडरपॅन्ट घेतली नाही, 2 BHK का घेशील तू? तुम्ही फक्त बापाच्या इस्टेटीवर जगणारी माणसं आहेत. तुम्ही हे करू शकत नाही. नाही, तुम्ही कमवू नका, फक्त बापाची एक भाग कमी वाजवा, थोडा कमी वाजवा, एकाच अभंगावर कीर्तन करा, पण आपल्या वागण्यानं संप्रदायाला डाग लागणार नाही असं वागा. वेळेला आपण नाही कीर्तन केलं तरी चालेल. 2-4 जणांनी माळा काढून टाकल्याने काही फरक पडत नाही. काय फरक पडत नाही. 2-4 जणांनी माळा काढ आणि 5-50 माळकरी मेले नाही, काही फरक पडत नाही. त्याने काही फरक पडत नाही. कारण आपल्याला इथून पुढे संप्रदाय वाढवायचा आहे. या जगात 2च गोष्टी वाढवायच्या आहेत, एक संप्रदाय आणि 2 धर्म. आणि या दोघांवरच संकट आहे. माणसं वाचूच नका तुम्ही, धर्म वाचवा. आणि आज संकट माणसावर नाहीये, धर्म. आज आपल्याला 2च गोष्टी वाचवायच्या आहे, एक संप्रदाय आणि 2 धर्म. धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलिजियन? काय धर्म? हे भांडवल नाही आहे. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसाने माणसाची माणसासारखं वागणं, याचं नाव धर्म. बस काय धर्माची व्याख्या? व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन? या धर्माची भांडवल करू नका. एकच धर्म आहे जगात, मानवता. हा किंवा नाही बोलत जा. एक भांडवल करू नका, कारण धर्म जगात एकच आहे. कोणता? मानव. आणि जगात एकच जात आहे. 3ऱ्या अध्यायात देखा मनुष्य जात सकळ. मनुष्य नावाचं एक जात आहे, मानव नावाचा एक धर्म आहे. तुम्ही भांडवल करू नका. काय धर्म कळतो आपल्याला? काय बसलेली माणसं मला सांगा, काय आपल्याला धर्म कळतो? आपण फक्त सुशिक्षितपणाचा अवसान आणतोय. काय आपल्याकडं? आपल्या जर बुद्धिमत्तेचा विचार केला तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का तयार व्हावा? का व्हावा? पहिलीच्या मुलाला 22 वय आहे, 2.25 क्विंटल त्याचं वजन आहे दप्तराचं, एवढ्या तुमच्याकडे शाळा आहे, मग तुमच्याकडे वृद्धाश्रम का तयार व्हावा? ताण द्या ना डोक्याला. का तयार व्हावा? वृद्धाश्रम आपली संस्कृती आहे का? बोला. आणि वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याने अजून तेवढी लाच सोडली नाही. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत, त्यांचेच आई वडील जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संघच, एकाला साखळीन एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात. आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत आहेत तिकडं ते. आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे.
मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. अरे तो येते ना पुलावरून फेकून, तो काय सांभाळतो? निदान उड्डाण पुलावरून फेकलं, निदान पूल तरी टिकल त्याचा बळी दिल्यावर. आणि यांनी धर्म बुडवला. स्वयंपाक करायचा नाही घरी, स्वयंपाक नाही करायचा. हे स्वयंपाक नाही करीत. हे श्रीमंत माणसं घरी भाकरी नाही करीत. 6 चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत. हे बायका तरी ना आलाय का कशाला करतात काय कळत. 6 चपात्या त्या प्लॅस्टिकच्या कागदात, आणि ती लाल एक पिशवी आली, लाल. ती दाबलं का ते लाल गळत त्याच्यातून. सास का काय सास, काय इडी आवला देते. आणि ती चपातीला चोळीत आणि त्याची वटकुळी करीत. काय अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. हे इंद्रिकरचे कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, खरं कानाला झोंबत आहे पण खरंच आहे. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगून टाकतो आता. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. पण मी गेल्यावर तुम्हाला आठवले. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, ठेवली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल झाला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा. त्यांनी असाच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. हे तुम्हाला तेव्हा म्हणत. आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती. मी पागल आहे पण इतका. अजून 5 वर्ष नाही, बायको विषय नाही, आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. कोण बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवाडला पण बहीण परवाडली नाही. आणि बहीण काय चीज असते. ज्यांच्या जमिनी विमानतळात गेल्या, ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेल्या, त्यांना इशारा. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणीने सही केली नाही. आता एवढ्या बसल्यात ना, ह्याच्यातल्या 15-20 जणी अशा इथं बसल्या. आता नाही बोलत का भावाशी बोलत नाही, अशा इथं बसलेत. आता मी नावा सगळं सांगल, आपलं काम फक्त भामट्याची दुनिया वावळी ती भावरा आहे. काय झालं? 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे. गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय? गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामा पाया पडून सांगतो पाहिलं, म्हणलं भाऊ गरीब असू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला मामा शोभतो. तुम्ही पैशामुळे रक्ताचे नाते तोडून टाकले. कोण पैशाला खातं तुमच्या? कोण खातं? आता एवढे तुम्ही भावाशी बोलत नाही. काय केलं तुमच्या भावाने? अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल. हे बाकीचे भामटी दुनिये. अरे भाऊ काय जरा विचार करा. 9वीला होत्या तुम्ही, 9वीला होत्या 9वीला. आणि भाऊ तुमचा 8वीला होता. त्याची शाळा जर सुटली ना तो तुमच्यासाठी थांबून राहत होता. तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता. तो पाणी घ्यायला होता, तुम्ही भाकरी चुरायला होत्या. 3 मिनिटाला बहिणीशी भांडत होता. 3 मिनिटाला भांडे घासलं, भांड्यावरून भांडण, कपड्यावरून भांडण, झोपण्यावरून भांडण, उशीवरून भांडण, गादीवरून भांडण, आई शेजारी कोणी झोपायचं याच्यावरून भांडण, आणि आईचं तोंड कुणाकडं असावा याच्यावरून सुद्धा भांडण. हा अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं माझी आकृती काढून दे, एक आकृती दे रे काढून मला. त्याने म्हणायचं काढून देईल पण निबंध लिहून द्यावा लागेल.
हा, तू जर निबंध लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल. ती ती म्हणायची देईल देईल. आकृती खराब आली काही ना म्हणायचं बरोबर नाही आली, फाडलं पान. हे नाटक कुणाच आहे? भांडण 3 मिनिटात, टाकीवरून भांडण, गादीवरून भांडण, पण 2 मिनिटात गोड. आणि ते नातं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं. कायचं प्रेमन कायचं काय आलंय? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळी. 5 वर्षानं जमीन राहणार नाही, सगळे घर विभक्त निघणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 20-20 गुंठे. 20 गुंठेवाल्याला 2 आहेत, 10 गुंठेवाल्याला 2 आहेत. कोंबड्या डालायचे पुढं. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. खरंय का खोटे बोला? 5 वर्ष 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. निम्मात निम्मेपेक्षा जास्त गेले. 5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकरी करून शिकायचंच केली. सरळ बस पटकान बैठे बैठे सावधान. चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीला कोण आहे तुमच्यात? चौथीचा वर्ग बंद झाला. चौथीला कोण आहे तुमच्यात? रे बरे हो, कोण आहे चौथीला? हा, तू कितीला आहे? 5वीला आहे का तू? रे 7वीला आहे का? सेमीला आहे? मराठी मिडियमला आहे का? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो? तुम्हाला काय घेणं आहे? बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवडतो का तू? काही नाही, लोकांना बोललं तर राग येतो. संपले पोरं. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. हे लहान जेवढे आहेत ना, डायरेक्ट चौथीला गेले. पहिलीच 3 वर्ष बंदच होतं, डायरेक्ट चौथीला. आणि ते डॉक्टर झालं. मरतील माणसं. यांना क्वांटिटी वाढली, क्वालिटी काय? आणि आज सगळ्या क्षेत्रात काय झाली? क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज. वड्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची. काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून? पोर झालेत कमी, शाळा झाल्या. 80% शिक्षक पोरं सापडे द्या. ह्याच्यामुळे क्वालिटी राहिली नाही. आज आमच्या क्षेत्रात तेच झालंय. 2 अभंग आले का झाला बाबा. 4 महिने काशीला गेला का लागा भागवत सांगायला. आखलीचा पत्ता नाही. म्हणजे क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली. थोडं पुढं सरकतो, परत मागून येतो. करंट लागलाय तुम्हाला, जमीन मिळणार नाही आणि हे मिळणार नाही. अजून 10 वर्षाने शेवटचा माणूस 65 वर्षाचा असेल. हा महोत्सव फक्त ऐकायचा आपण. आता यांचा जो अमृत महोत्सव आहे ना, हा आपली तेव्हा 15वी पुण्यतिथी असेल. कधी ना, म्हणजे भाऊंचा अमृत महोत्सव तेव्हा आपली 15वी. आणि एक विशेष हो या माणसाचं, 75ला ठणठणीत हो. पान तुम्ही वाटतं का 75? वाटतं नाही. त्यांचा 100वा सुद्धा आपल्या कोण होणार? 75ला माणूस ठणठणीत हो. नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. सगळं काही राहिलंच नाही याच्यात. आता हे 75 का आणि आपण कमी का याची साखळी लावतो तुम्हाला. हे 75ला ठणठणीत आहेत, अजून ठणठणीत, अजून 25 लय मजेशीर काढणार ते. हा कारण याचं कारण. आणि आपले 22ला 32ला खुबा, 22ला मानका, 42ला वाकर, 53ला नदी,
कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की भावपूर्ण श्रद्धांजली गेली बॉम्बाले. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना, मला शिव्या द्या पण याला थोडं जपा. हे गेल्यावर काय करायचं तुम्हाला? याला जपाव, याला योग्यच आहार दिला पाहिजे, याला योग्यच झोप दिली पाहिजे, याला योग्यच सकस आहार दिला पाहिजे, याला चांगलं खायला द्या, याला झोप. महिला म्हणत आता परदेशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना. मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. माहित काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं उपाशी मारायला? आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का? फक्त चोचले चोचले हे ना उपास. कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला? मरायचं घ्यायला याला बाहे माऊलीने ओविलेली, तुम्ही शरीराला पिळावे, तुम्ही याला त्रास द्यायचा नाही, याला भूक लागली चहा द्या, याला भूक लागली भाकर द्या, पाणी लागलं पाणी द्या, तहान लागली पाणी द्या.